सोयाबीन खरेदी योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला। तर भाजपा आमदार रणधीर सावरकर यांनी सरकारला प्रश्न विचारला। मंत्रालयातील दलालांवर कारवाई करणार का असा सवाल त्यांनी विचारला आणि सोयाबीनच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेत विरोधकांनी सभात्याग केला। अध्यक्ष महाराज, आपण सोयाबीन खरेदी करतो, कापूस खरेदी करतो, तूर करतो, धान खरेदी करतो। अध्यक्ष महाराज, या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। मागच्या काळामध्ये मागच्या अधिवेशनात हाच प्रश्न मी विचारला होता। त्यावेळेचे अन्न नागरी पुरवठा मंत्री अजितदादा पवार होते। अध्यक्ष महाराज, या सभागृहात त्यांनी सांगितलं होतं की मी मीटिंग घेऊन, जसं आता ते सन्माननीय मंत्री सांगतात त्याप्रमाणे मीटिंग घेऊन हा प्रश्न आम्ही मार्गी लावू आणि जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई करू। अध्यक्ष महाराज, अर्थमंत्री इथं आहेत आता। या अशा सगळ्या योजनेमध्ये राज्याच्या तिजोरीला किती पैशाचा चुना लागतो, ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे। ही काही व्यापाऱ्यांसाठी किंवा कोण मोठ्या दलालांसाठी नाही आहे। ते दलालाचा उल्लेख करत होतात म्हणून। अध्यक्ष महाराज, ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे। त्याच्या मालाला समर्थन मूल्य मिळावं त्यासाठी ही योजना आहे। पण हे मधले दलाल आणि मग मंत्रालयातही दलाल बसले आहेत का, हा पण प्रश्न या निमित्तानं उभा होतोय। महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन हे तिथल्या संचालकांच्या म्हणण्यावर संचालकांच्या म्हणण्यावर खरेदी केंद्र अलॉट करतात आणि तिथं सारा भ्रष्टाचार आहे। आणि म्हणून याच्याविषयी पुढच्या आठवड्यात आपण आपल्या दालनात बैठक घेणार काय, हा माझा एक प्रश्न। आणि या मंत्रालयात दलाली करणारे हे दलाल सर्व क्षेत्रात शिरून राहिले, या दलालांची SIT चौकशी करणार काय। आणि तिसरं तुमच्याही काळात होते भास्करराव, हे ऐकून घ्या, ह्याला राजकारण करू नका। हा दलाल काँग्रेसचं सरकार असतानाही कार्यरत होता, आताही आहे। तिसरा विषय, याविषयी धोरण ठरवणार काय। आणि सगळ्यात महत्त्वाचं, भास्करराव एक मिनिट, ज्या शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न उपस्थित झाला त्या शेतकऱ्यांना हे 64 लाख रुपये आपण कधीपर्यंत परत करणार।